तर या खेळाडूंचा खेळ इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळणार आहे. नुकतीच येरवडा प्रीमियर लीग पार पडली आणि तिथे देखील एकमेकांच्या समोर हे सगळे खेळाडू आमने-सामने आलेत. त्यामुळे एक चांगली फाईट इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रदीप नैनी टॉन, सलामीचे आघाडीचे बॅटर दशरथ गवळी, किरण बेरड. मॅचला होते सुरुवात. पंच कळवतायत रमजान शेख सर. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे खेळलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. सुरुवात चांगली होते आणि पहिला चेंडू मात्र चाल सीमापार चौकार. एक चेंडू 4 धावा धावपलक होत आहेत. अंपायर सर 10:56 पहिला चेंडू पडलाय. टायमिंग काउंट करणं बंधनकारक आहे. 30 मिनिटांचा कालावधी एका इनिंगसाठी आहे. 25 मिनिटं 5 षटकांसाठी. इथे देखील आपण पाहिलं तर सरळ बॅटनं समोर टीप लॉंग ऑन. प्रचंड मोठा तडाखा षटकार. चौकार एक षटकार आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 10 धावा देखील आपण पाहिलं तर धावपलक होत येत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपलक होती आकडे आपण पाहिलं तर इथे बदलत आहेत. यावेळेचा चेंडू होता. एक चांगली सुरुवात आपण पाहतो. एक चांगला स्टार्ट इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग आपण पाहतोय. आजचा दिवस देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस देखील आपण पाहतोय. समारोपाचा दिवस आणि पहिलीच मॅच आजच्या दिवसातील पाहायला मिळते. प्रदीप नैनी टॉन समोर किरण बेरड, दशरथ गवळी ही आघाडीची सलामीची जोडी बॅटिंग करते मैदानावरती. ओरपी चेंडू होता. डाव्या पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपवरती प्रदीप नैनीतकडनं चेंडू मात्र टाकलाय. फेकी केला जातोय. तोपर्यंत धावा येतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान ती सुरू आहे आणि धावपलकोती बनवलं जात आहेत. 4 चेंडू 13 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. किरण बेरड 1 चेंडू 2, दशरथ गवळी 3 चेंडू 11. रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न. जबरदस्त फटका. सकाळच्या सत्रात टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा, फुलवणारा, टुलवणारा अप्रतिम चौकार. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. प्रदीप नैनी टॉन इथे देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. पंच कळवतात व्हाईट बॉल. एक खराब चेंडू येते. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिले षटक मैदान त्यात 18 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर बनवल्या गेल्यात. थोडेसे उशिरानं आपण पाहिलं तर आज सुरुवात होती. शेवटचा दिवस पाहतो आपण. अंतिम दिवस आपण पाहतोय. याचसाठी केला होता 88 शेवटचा दिस गोडावा. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू खेळलाय. कव्हरला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एसके नोमान स्पोर्ट्स क्लब येरवडा संघ बनवतोय प्रथमतः बॅटिंग करताना बिनबाद 19 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर संपले. धावपलक होतं आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं गेल्यात. 19 धावा धावपलक होत्या. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळेल. गोलंदाजीतून देखील आपण पाहिलं तर कमबॅक केला जाईल का तो देखील आपण पाहणार आहोत. पुनरागमन वापसी देखील मैदान ती केली जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. पहिलं षटक संपलंय. 19 धावा धावपलक होत्या आहेत. तर षटक क्रमांक 2 सुरू होते आणि गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज प्रदीप नैनी टॉन आपण पाहिले. पहिलं षटक केलं तो देखील अनुभवी गोलंदाज आपण पाहिला. एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर अब्बास शेख षटक क्रमांक 2 करण्यासाठी सज्ज होत आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 19 तर षटक क्रमांक 2 करतील अब्बास. तर बॅटिंगला आपण पाहतोय किरण बेरड, दशरथ गवळी ही A1 जोडी बॅटिंग करते आघाडीला सलामीला.
इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला लॉफ्टेड ड्राईव्ह मिड ऑनच्या टोक्यावरतून टीप लॉंग ऑन सीमा पार चौकार. यावेळीचा चेंडूत आणि तो देखील मात्र खेळलाय टीप कव्हर. आणखीन एक तडाखा चेंडू सीमा पार चौकार. स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिलं तर 27 धावा. रन षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना अब्बास शेख वरती केला तर आक्रमण किरण बेरडनं आज खरं तर गॅप शोधलेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 मध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. एक डीप लॉंग ऑनला आपण पाहिलं, एक डीप कव्हरला चौकार पाहिला. इथे देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न चेंडू दोघांच्या मदत पडेल आणि तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानी पाहायला मिळतोय. युवा चेतनेचा आविष्कार जगाला दाखवणारे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आणि स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात चांगली आहे. SK नोमान स्पोर्ट्स क्लब टीमनं आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात इथे आतापर्यंत केलेलं आहे. 27 धावा धावफलक होत आहेत. एकही विकेट मात्र गमावली नाही. यावेळीचा चेंडू आणि तो देखील मात्र खेळलाय किरण बेरड. इज द मॅन ऑन फायर. चेंडू मात्र चाल सीमा पार. आजच्या दिवसातील पहिला खणखणीत दुसरा षटकार 6 धावा. दुसरा षटकार तो देखील आपण इथे मैदानी पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रचंड मोठा आक्रमण, प्रचंड मोठा हल्ला. धावफलक होता आणि स्कोर कार्ड 33. पहिल्या षटकात 19, या षटकात 14. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिडॉनचा फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होते आकडे बदलत आहेत. 34 रन 34 धावा. षटक क्रमांक 2 दशरथ गवळी 3 चेंडू 11. किरण बेरड 8 चेंडू 22. दोन्ही बॅटरनं प्रभावित केलं, इम्प्रेस केलं आणि एक चांगली सुरुवात सकाळच्या सत्रात आपण पाहतोय. कॅल्क्युलेटिंग बॅटिंग सुरू आहे. गोलंदाजांच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळला ते एक चांगलं क्रिकेट. जिथले चेंडू तिथे खेळलेत, गॅप शोधलेत, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर केलाय. वन्स अगेन टिप्ड विकेटला चेंडू आपण पाहतोय. एक टप्पा घेत अडवलं जाईल. बाउंड्रीला नव्हती. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिथे मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं आणि धावफलक ती बनवलं जात आहेत. 36 धावा 36 रन. छत्तीस धावा धावफलक होत आहेत. पहिल्या षटकात 19 धावा. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 17 धावा. 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर इथे संपला आणि धावफलक ती बनवल्या जात आहेत. 36 धावा. ज्यांच्या स्फूर्तीनं तेवल्या स्वातंत्र्य ज्योती, ज्यांच्या पोटी जन्मले थोर शिवछत्रपती स्वराज्य छन्नी राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या देखील आज जयंती मात्र संपन्न होती. त्यांना देखील त्रिवार अभिवादन मानाचा मुचरा. 2 षटकं संपतायत. 36 धावा
त्या मात्र बनवल्यात. पहिल्या षटकात प्रचंड मोठी तोडफोड देखील आपण पाहिली. षटक क्रमांक 2 मध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात धावा येताना पाहायला मिळाल्या. म्हणजे पहिली दोनही षटकं चौकार षटकार षटकार चौकार तिथे आपण खेळताना पाहिले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 36 धावा, तर षटक क्रमांक 3 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. छत्तीस धावा धावपल होत आहेत. 2 षटकं आपण पाहिले तर संपली गेली. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू होतंय. किरण बेरड दशरथ गवळी जोडी आपण पाहिलं तर बॅटिंग करते. वीरेन नैनीत षटक क्रमांक प्रदीप नैनीत आता इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत आहेत. वीरेनचा देखील समावेश या टीममध्ये आपण पाहतोय. tenniscricket.in जगप्रसिद्ध वेबसाईट, टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रातील पहिली वाहिनी जिनं काल वीरेन नैनीतला टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रावरती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आणलेला आहे. आणि खरं तरी काळाची गरज आहे. यांसारखे नवोदित तरुण, यांसारखे नवोदित खेळाडू, यंगस्टर प्रकाश झोतात येणं गरजेचं आहे. आणि वीरेन नैनीची कालची व्हिडिओ क्लिप देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण व्हायरल होताना पाहिली. यावेळेचा चेंडू सरळ बॅटनं समोर केलाय. टीप लॉंग ऑन दूरवरतून येईल, परंतु चेंडू मात्र चाल सीमा पार. 1 2 3 टप्पा घेत चौकार. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, स्विंग प्राप्त होतोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 40 धावा धावपलक होते आहेत. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. जबरदस्त तडाखा. किरण बेरडच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगला चौकार. सुरुवात 44 धावपलक होत आहेत. वीरेन नैनीत बद्दल आपण चर्चा करतो तर काल त्याचा जो व्हिडिओ tenniscricket.in माध्यमातून आपण पाहिला, तब्बल 1,71,000 प्रेक्षकांनी त्या व्हिडिओला व्ह्यू केलाय. वीरेन नैनीची कामगिरी तब्बल एवढ्या प्रेक्षकांनी पाहिली. इथे देखील आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड. किरण बेरड, छोटू बॅक टू द पवेलियन. तर इथे बॅटर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचा किरण बेरड बाद होतोय. स्वप्नील देवकर न्यू बॅटर. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी टीमची संख्या 1 कडी बाद 44 धावा. वीरेन नैनीच्या व्हिडिओबद्दल आपण चर्चा करतो तो म्हणूनच मी काल देखील सांगितलं, सुरुवातीला देखील सांगितलं की tenniscricket.in हे एक जगप्रसिद्ध वेबसाईट आहे, एक जगप्रसिद्ध वाहिनी आहे. इथे देखील आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक तैनात, तोपर्यंत एक सिंगल येईल जी लवकरच 20 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करते. त्यामुळे पुण्यनगरीतील क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना विनंती असेल की आपण जर अजूनही tenniscricket.in या वेबसाईटला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि tenniscricket.in या कुटुंबात देखील आपण सहभागी व्हा, सदस्य बना. कारण का या प्रकारच्या व्हिडिओ आणि चांगल्या चांगल्या प्रकारच्या स्पर्धांच्या आणि टुर्नामेंटच्या अपडेट्स
टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 45, षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. दशरथ गवळी 4 चेंडू 13, तर स्वप्नील देवकर 1 चेंडू 1 धाव. इथे देखील आपण पाहतोय इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतील काढा गेट चेंडू शरीरावरती आदळतोय आणि तोपर्यंत एक सिंगल मैदान ती पाहायला मिळते. प्रदीप ननी टॉन इथे आपली 2 षटकं पूर्ण करतायत आणि संघाची तिसरं षटक देखील पूर्ण होतंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 46 धावा, 46 रन, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर संपतंय. तोपर्यंत जाऊया टीजे अंतरंगकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. तीन षटके संपतात. एक गडी बाद 46, तर षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू होते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ विशालभाऊ टिंगरे, युवा नेते, युवा उद्योजक. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य सचिनदादा खांदवे पाटील, असलमबाई खान, भरतदादा टिंगरे पाटील. या सगळ्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण सातत्यानं पाहतोय. प्रथम क्रमांकाला 1,11,000 रुपयांचं पारितोषिक आहे. युवा नेते विशालभाऊ टिंगरे, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट आणि पुणे नगर जिल्ह्यातील हिंदकेसरी बैलगाडा मालक प्रदीप आप्पा टिंगरे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाला 1,11,000 रुपयांचं पारितोषिक आपण या स्पर्धेत पाहतोय. तर द्वितीय क्रमांकाला 75,000 रुपये युवा नेते श्री सचिन भाऊ टिंगरे. त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि हॉटेल भरत गार्डनचे सर्वेसर्वा श्री भरतदादा टिंगरे यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाला 75,000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक गडी बाद 46, षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 3 संपले आणि चौथ्या क्रमांकाचे षटक सुरू होते. यातून जो संघ जिंकणार आहे तो क्वालिफायरची मॅच खेळणार आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय, मोठा प्रहार, फुल टॉस, फुल टोल वसूल, चेंडू मात्र चाल सीमा पार, षटकार. आहोत. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला खेळला, टीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक छोट्या छोट्या चुका करतायत, थोडेसे फंबल होत आहेत. तोपर्यंत 2 धावा येतात. वीरेंच्या 2 चेंडू, त्याला 8 धावा. खरं तर हे वय वीर नैनीचं आपण पाहिलं तर क्रिकेट खेळासाठी अतिशय पोषक आहे, पूरक आहे. या वयात खरं तर त्याला क्रिकेटचे धडे मिळत आहेत. चांगला अनुभवी बॅटर समोर तो गोलंदाजी करतोय. फुलटा चेंडू होता, तिथे मात्र स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमा पार, 4 रन, चौकार. एक गडी बाद 58 धावा धावपल कोती. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय सुरू आहे. 6 षटकांचा सामना इथे मैदान ती पाहायला मिळते. प्रथमतः टीम बॅटिंग करते एस के नोमान स्पोर्ट्स क्लब येरवडा विरुद्ध आपण पाहतोय इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा. या 2 टीम एकमेकांसमोर. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर वळण घेतो, एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. दशरथ गवळी या बॅटरकडे अनुभव फार मोठा आहे आणि तो जिथला चेंडू तिथे खेळतो.
म्हणजे तो कव्हरला खेळतो, पॉईंटला खेळतो, डीप बॅकवर्ड पॉईंट खेळतो, समोर डीप लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्कोअर लेग, डीप मिड विकेट. प्रत्येक क्षेत्रात फटके खेळण्याची ताकद त्याच्याकडे आहे आणि त्या प्रकारचं शॉट सिलेक्शन आहे. त्यामुळे वीरेन नैनीची प्रचंड मोठी अग्निपरीक्षा इथे आपण पाहतोय. चांगला चेंडू होता, फटका देखील चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, फेकी सुरेख बॅकअप केला जाईल, तोपर्यंत धावा मिळतील दोन. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक कडी बाद 60 धावा. वीरेन नैनीतनं चेंडू टाकलेत 5, खर्च केला 14 धावा. कमबॅक करण्यासाठी तो प्रयत्न करतोय. आणखीन एखादी विकेट तो आपल्या संघाला मिळून देईल का, ते देखील आपण पाहतोय. बाप लेकांची जोडी एकमेकांच्या समोर आहे, एकाच टीममध्ये खेळतात. एक विकेट किपर आहे, एक गोलंदाज आहे. खरं तर खूप कमी कुटुंबांना असं भाग्य मिळतं. इथे देखील आपण पाहिलं तर फटका मिड ऑनच्या टोक्यावरतून टीप लॉंग ऑन, सीमारेषा पार, 4 रन, चौकार. बाद 64 धावा. यानंतर षटक क्रमांक 5 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. उर्वरित शेवटची 2 षटकं बाकी आहेत. थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. अंपायर सर 30 मिनिटांचा कालावधी एका डावाला, 25 मिनिटं 5 षटकांना. जी दिलेली वेळ आहे त्या वेळेत सगळे सामने इथे पूर्ण होणं बंधनकारक आहे. 64 धावा, एक कडी बाद, 5वं षटक सुरू होते. गोलंदाजीच्या मार्कवरती राहुल राजपूत षटक क्रमांक करतील 5वं. उर्वरित शेवटची 2 षटकं देखील आपण पाहतोय. तृतीय क्रमांकाला 51,000 रुपये युवा नेते अतुलदादा टिंगरे, संकेतदादा टिंगरे युवा नेते यांच्या वतीनं तृतीय क्रमांक 51,000. इथे देखील आपण पाहिले तर चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, विकेट किपरकडे जातोय, डॉट बॉल येतोय. चतुर्थ क्रमांकाला देखील 51,000 रुपये श्री आदित्यदादा टिंगरे युवा नेते आणि श्री विक्रांतदादा टिंगरे युवा नेते यांच्या वतीनं ही बक्षीस आपण पाहतोय. प्रचंड मोठी पारितोषिक आहेत. 1 ते 4 क्रमांकासाठी भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर पाहायला मिळतात. भव्य दिव्य चषक आपण पाहतोय. शिवसेना विभाग प्रमुख वडगाव शहरी मतदारसंघ शांतारामबाबा खलसे यांनी आपण पाहिलं तर ट्रॉफींचे सौचिन्य दिले. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू केलाय सरळ बॅटनं समोर, टीप लॉंग ऑन. चेंडू खाल्याने चेंडू मात्र चाल सीमा पार, एक टप्पा घेत 1 बाउन्स. कडी बाद 68 धावा, 68 रन, 68 धावा धावफलक होत आहेत. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. या षटकातील शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर बाकी आहे. राहुल राजपूतला आपण पाहतो गोलंदाजी करताना. संघाचा संघनायक, टीमचा कॅप्टन. नेतृत्व आणि कर्तृत्व त्याच्या खांद्यावरती आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून नुसतं मिळत नाही, ते स्वतःचं स्वतःला निर्माण करावं लागतं. नेतृत्व गुण तुमच्यात असतील, त्या प्रकारची कौशल्य जर तुमच्याकडे असतील तर संघमालक तुमच्यावरती, तुमच्या खांद्यावरती आवर्जून जबाबदारी देतात आणि ते जबाबदारीचं ओझं झेलताना आणि पेलताना इथे राहुल राजपूतला आपण पाहतोय. काही धावा येत आहेत, स्कोर कार्ड त्याने धावफलक होती, आकडे बदलत आहेत. पहिला डॉट बॉल, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर 2 धावा, 3 चेंडू ती 6 धावा. टीमची अवसंख्या 1 कडी बाद 70, 70 रन, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 9 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा भरकटतोय, पंच कळतात. वाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 1 कडी बाद 71 धावा. ज्यावेळेस 2 एकाच परिसरातील, एकाच विभागातील टीम एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेस एक चांगली फाईट पाहायला मिळते, एक चांगली लढाई रंगताना पाहायला मिळते. कारण का एकमेकांचे कमकुवत दुवे, एकमेकांचे हेवे धावे, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, एकमेकांच्या वीक पॉईंट हे एकमेकांना माहिती असतात.
त्यामुळे ही मॅच जबरदस्त फाईट आपण पाहू शकाल. चेंडू मिड ऑफला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक 72 रन, एक गडी बाद, 72 धावा. पाचवं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 4 चेंडू टाकलेत राहुलनं, खर्च केलात 8 धावा. दशरथ गवळी 11 चेंडू 32, स्वप्नील देवकर 5 चेंडू 8. सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे. भागीदारी मैदान ती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलताना पाहायला मिळतोय. राहुल संघाचा संघनायक आहेत, गोलंदाज देखील आहेत. खरं तर जागा बदलल्या जात आहेत क्षेत्ररक्षकांच्या. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळला आहे. टीप लॉंगॉनला चेंडू येईल तोपर्यंत अडवलं जाईल, फेक केली जाईल, एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोती देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदान ती पाहू शकाल. एक गडी बाद, 73 धावा. षटक क्रमांक 5 आपण पाहिले तर मैदान ती सुरू आहे. इथे देखील आपण पाहिले तर चेंडू मात्र खेळलाय, फटका चांगला आहे, तोपर्यंत धावा देखील येताना पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल येईल. षटक क्रमांक संपेल. राहुल राजपूतचं 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर SK नोमान स्पोर्ट्स क्लब येरवडा संघ एक गडी बाद, 74 धावा, 74 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चला विनंती आहे, थोडी घाई करा, थोडं स्पीडअप करा. अजून देखील भरपूर सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं इथे मात्र गरजेचं आहे. वेळ देखील आपण पाहिलं तर फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे थोडी घाई करा. 74 धावा धावपलक होत आहेत, एक विकेट गमावली. षटक क्रमांक 5 संपलंय. शेवटचे षटक इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी देखील आपण शेवटच्या षटकामध्ये इथे मैदान ती पाहणार आहोत. कमबॅक केलं जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. पुनरागमन वापसी देखील आपण पाहिले तर इथे मैदान ती होईल का ते देखील आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. स्लॉगवर डेथवर देखील आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळेल. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू होते. शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉगवर टेतोर. रवी आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होते आहे. स्वप्नील देवकर आणि दशरथ गवळी ही जोडी देखील आपल्याला इथे बॅटिंग करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदान होती. स्लॉगवर टेतोर देखील आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटक आपण पाहतोय. अंतिम ओव्हर देखील आपण पाहिले तर सुरू होती. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय, फटका फसलाय, झेल सुटलाय. चुकी होते आणि चेंडू मात्र चाल सीमा पार. चुकीला माफी नाही, चौकार. चौकार मैदान त्याला 4 धावांच्या मदतीनं 78 रन, 78 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. यावेळीचा चेंडूचा आणखीन एक जबरदस्त प्रहार. चेंडू मात्र चाल सीमा पार, उत्तुंग षटकार. धावा त्या मात्र धावपलकोती बनवल्या गेल्यात. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय, झेल तिथे मात्र सुटला गेलाय. चुका 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 आणि चुका इथे मैदान ती पाहायला मिळतात. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब छोट्या छोट्या चुका करतोय, परंतु येणाऱ्या दुसऱ्या डावात या छोट्या छोट्या चुका प्रचंड महागात पडताना पाहायला मिळतील. एक गडी बाद, 85 धावा. शेवटचे 3 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतो इथे मैदान होती. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची देखील आज प्रचंड तुडुंब तोबा गर्दी होईल. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगचा शेवटचा अंतिम दिवस, समारोपाचा दिवस आपण पाहिलं तर संपन्न होते. सकाळच्या सत्रात प्रेक्षक प्रचंड मोठी गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती करतात.
फेकी सुरेख आहेत. विकेट किपरचा बॅकअप फार खराब. खरं तर पुढं जाणं गरजेचं होतं का? चेंडू जागेवरती आला होता. परंतु या छोट्या छोट्या चुका इथे आपल्याला होताना पाहायला मिळतात. त्यानंतर काही धावा येतात. बॅकअप थोडंसं खराब पाहायला मिळतोय आणि तिथे आपण पाहिलं तर आकडे बदलत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 1 गडी बाद 87. शेवटचे 2 चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. इथे देखील आपण पाहिलं तर एक सुंदर चेंडू होता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा खराब कामगिरी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट. पुन्हा 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि तिथे पळून पूर्ण केल्या जातील. टेक्नॉलॉजीचा वापर. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. चुका करा परंतु क्रिकेटच्या मैदानावरती नाही. तुमची एक चुकी विजयाचं प्रतिस्पर्धी संघाचं एक नवं पाऊल ठरतं आणि प्रतिस्पर्धी संघ तुमच्या चुकांवरती पांघरून घालत नाही. तुमच्या चुकांवरती तो झाकण टाकत नाही, तर तुमच्या चुका तो जगाला दाखवतो. प्रतिस्पर्धी संघ धावा पळून पूर्ण करताना पाहायला मिळतो. आकडे बदलत आहेत. काय निर्णय तिसऱ्या पंचांकडनं अशा वेळेस सर टेक्नॉलॉजीच्या आधारे कळवत आहेत. बॅटर सेफ असेल की फलंदाज रनआउट असेल, निर्णयाची देखील आपण पाहिलं तर वाट पाहिली जाते. परंतु खूप चांगल्या प्रकारे धावा देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जात आहेत. जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी फुंकले आज रणशिंग. संघर्षमय महासंग्रामात आपण पाहिलं तर प्रत्येक जण आज आपण पाहिलं तर घामाने भिजताना पाहायला मिळेल. कष्ट करावं लागतील, मेहनत करावं लागेल, घाम गाळावा लागेल. आज जिंकण्यासाठी प्रचंड मोठी धडपड या मैदानात करावं लागेल. प्रत्येक जण जिंकायला आलाय, परंतु जिंकणार कोण, विजेता ठरणार कोण, उपविजेता ठरणार कोण, प्रथम क्रमांकाचा मानकरी बनणार कोण आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणार कोण, ते देखील आपण पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग वरती आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळत आहेत. नॉट आउट. 4 धावा. इथे आपण पाहिलं तर चेंडू केलाय मिडल ऑफ द बॅट. शेवटचा चेंडू आणि तो देखील मात्र जाईल सीमापार. एक टप्पा घेत खणखणीत दणदणीत सणसणीत चौकार. धावांचं टार्गेट इथे आपण पाहिलं तर सेट केलं आहे. 96 धावांचं लक्ष आपण पाहिलं तर उभं केलंय. चला विनंती असेल आता इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानच्या बाहेर या. डगआउटमधून SK नोमान स्पोर्ट्स क्लब येरवडा संघ आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानचा ताबा घ्या. पलीकडे गेला मॅच बॉल टाका. प्रेक्षकांना विनंती आहे, पलीकडे जो शेवटचा चेंडू आलाय चौकाराचा तो मैदानी टाका. डीप मिड विकेटला तो चेंडू आलेला आहे. 95 बनवल्यात आणि विजयासाठी टार्गेट आपण पाहिलं तर सेट केलंय. 36 चेंडू 96 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. चला बॅटिंग करणारी टीम आता पटपट क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्या. SK नोमान स्पोर्ट्स क्लब येरवडा संघ आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानचा ताबा घ्या. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघाला विनंती केला तर आपण सलामीच्या आघाडीच्या बॅटर मैदानी पाठवा. 95 बनवल्यात आणि विजयासाठी आपण पाहिलं तर टार्गेट सेट केले. 96 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्या. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर इथे सुरुवात होईल. आपण सगळेजण पाहताय tenniscricket.in च्या माध्यमातून वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025चं तिसरं पर्व आणि त्यातच काही सर्व हा एक भव्य दिव्य देखणा देदीप्यमान सोहळा इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. 8 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीमध्ये आपण पाहिलं तरी स्पर्धा संपन्न होते.
आज 12 जानेवारी 2025 या स्पर्धेचा शेवटचा अंतिम समारोपाचा दिवस तो मात्र संपन्न होते. SK नोमान स्पोर्ट्स क्लब येरवडा संघ मैदानात उतरलाय, तर इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा या संघाला विनंती आपले सलामीचे आघाडीचे बॅटर आपण मैदानात पाठवा. लगेच आपण दुसऱ्या डावाला करतोय सुरुवात. प्रचंड मोठी फटकेबाजी आपण पाहिली, दोन्ही टीमच्या स्टारकास्ट आपण पाहिल्या, दोन्ही टीमच्या प्लेइंग इलेव्हन आपण पाहिल्या. दोन्ही टीम आज खरं तर मैदानात इथे आपलं भविष्य अजमावत आहेत. जो संघ जिंकेल तो क्वालिफायर 1 खेळेल, जी टीम विजेता बनेल तो संघ क्वालिफायर खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे या मॅचची कमीत कमी आपण पाहिलं तर जिंकणारा संघ हा कमीत कमी 75,000 रुपये आणि जास्तीत जास्त 1,11,000 रुपयांसाठी मॅच खेळतोय. जर जिंकलात तर डायरेक्ट क्वालिफायर खेळेल आणि तिथे जिंकलात तर डायरेक्ट मेगा फायनलमध्ये तो पाहायला मिळेल. त्यामुळे एक महत्त्वपूर्ण मॅच आहे, जिंकणं गरजेचं आहे. दोनही टीमला विजय महत्त्वाचा आहे, परंतु कोण होईल विजेता या मॅचमध्ये ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळेल. आघाडीचे बॅटर देखील आपण पाहिले तर मैदानात उतरले. त्यानंतर पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात याच परिसरातील एक सुमधुर गोड आवाज. आदरणीय रोहन जाधव सर आज आपल्या समोर उपस्थित आहेत. यानंतर ऐकूयात दुसऱ्या डावामध्ये त्यांचं समालोचन. धन्यवाद सर. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधगता सूर्य झुकतो, वंदितो शिवप्रभुराया, वंदितो शिवप्रभुराया. तर घेऊन जातोय तुम्हाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पाहायला मिळते वडगाव श्री मतदार संघ प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं जे आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आपण पाहिलं गेले 4 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस आणि अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गेले 4 दिवस आपण पाहतोय खेड तालुक्यातील एक गोड आवाज उत्तम सावंत सर यांचं समालोचन आपण ऐकलं. एक दिवस आपण पारनेर तालुक्याचा बुलंद आवाज प्रवीण गायकवाड सर यांना आपण ऐकत होतो. आणि उत्तम सावंत सरांच्या बरोबरीला नक्कीच श्री नितीन वेताळ सर यांचं देखील समालोचन तुम्ही ऐकलं. आजच्या 5व्या दिवसामध्ये मी रोहन जाधव तुम्हा सर्वांचं या वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर चला, विनंती असेल दोन्ही संघांना की लवकरात लवकर आपण सामना चालू करायचा आहे. एक डाव संपलाय. एका डावामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना SK ग्रुप अर्थात नोमान ग्रुप या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना ISCC क्रिकेट क्लब अर्थात इलियासभाई शेख क्रिकेट क्लब या संघासमोर बनवल्या त्या 95 धावा आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 36 चेंडू आणि 96 धावांचं लक्ष जे आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी जबरदस्त असं फलंदाजी करत असताना दशरथ गवळी, किरण बेरड, स्वप्नील देवकर या 3 फलंदाजांच्या फलंदाजीच्या जोरावर बनवल्यात त्या 95 धावा आणि आव्हान ठेवलंय ते 96 धावांचं. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय डावकुऱ्या हाताचा असणारा गोलंदाज अगदी पेशाने प्रोफेसर आहेत जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. उस्मान मिर्झा गोलंदाजी मार्कवर, तर तितक्याच ताकदीचे 2 फलंदाज जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंगस्टर आहेत जे आपल्याला ISCC क्रिकेट क्लब संघाकडून पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सनी मिसाळ यांना, तर नॉन स्ट्रायकर एंडला ज्या खेळाडूने कमी कालावधीमध्ये आपलं नाव कमावलं असा राहुल राजपूत आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. तर पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले पहिला चेंडू. आणि यावेळेस मात्र अगदी सुंदर फटका रिव्हर्सचा जो सनी मिसाळ यांच्या बॅटमधनं येतोय. अगदी या डावाला सुरुवात देखील साजेशी होताना पाहायला मिळते. चौकार खेळलाय सनी मिसाळ यांच्या बॅटमधून, अप्रतिम चौकार जो धावफलकावर येताना पाहायला मिळतो. अगदी आल्या आल्या स्विच हिटचा फटका खेळला आणि चेंडू चौकारासाठी जाताना पाहायला मिळाला. अगदी सनी मिसाळ यांची सुंदर फटका जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. SK ग्रुप आणि नोमान ग्रुप जो आपल्याला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षण करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तितकाच ताकदवान संघ ISCC क्रिकेट क्लब आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर पाहायचं झालं तर अगदी मैत्रीपूर्ण आहेत, जे रोज याच मैदानावर सराव करताना पाहायला मिळतात. परंतु आज मात्र वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगचा थरार आहे आणि त्या थरारामध्ये दोन्ही संघ मात्र आपलं नाव आजमावताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर तर चौकार आलाय. उस्मान मिर्झा कमबॅक करतील का हे आपल्याला पाहावं लागेल.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. आता मात्र फलंदाजाला ओळखलंय आणि अगदी त्याला जाणून केलेली गोलंदाजी उस्मान मिर्झा यांची आपण मैदानामध्ये पाहतोय. नक्की जो संघ विजयी होणार आहे तो क्वालिफायर 1 साठी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 हा धगधगता रंगारंग सोहळा जो आपण पाहतोय, याची देही याची डोळा. अगदी जबरदस्त अशी मॅच जी आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये रंगताना पाहायला मिळते. 95 धावा धावफलकावर, 96 धावांचं लक्ष जे ठेवण्यात आलंय ISCC क्रिकेट क्लब या संघासमोर. अगदी पुढचा चेंडू पुन्हा एकदा उस्मान मिर्झा सामना करतील. राहुल यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट, चेंडू हवेमध्ये. नदीम शेख यांनी टिपलाय झेल आणि पहिला धक्का संघाला बस. आपल्याला वेळेचं देखील बंधन आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय, आकाश खंडाळे. या संघाचा असणारा एक महत्त्वपूर्ण बॅटर आहे हा, जो मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. हा देखील यंगस्टर खेळाडू आहे, आपलं नाव कमवताना पाहायला मिळतोय या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये. उस्मान यांचा पुढचा चेंडू, अगदी अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. नक्कीच पंच आपल्याकडे इशारा करतायत, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येताना पाहायला मिळणार आहे. एका धावेने धावफलक आपल्याला पुढे वधारताना पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळत आहे, 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुंदर खेळ दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज दोन्ही संघ आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळत आहेत या वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उस्मान मिर्झा यांचा सामना करतील सनी. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळलाय, एक बेधुंद तडाखा, शिवछत्रपतींचा छावा आणि या मिळाल्या 6 धावा. अगदी अप्रतिम फटका पाहायला मिळालाय सनी मिसाळ यांच्या बॅटमधनं. अगदी स्लॉक स्वीप केला होता, चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार पाठवलाय. उस्मान मिर्झा यांच्यावर केलेलं आक्रमण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करताय सनी. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. मोहसिन पहा काय होतंय, महत्वाच्या सामन्यामध्ये झेल निसटलाय. अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला जे नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतील, परंतु झेल जर निसटले तर तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस अशी जी म्हण आहे, झेल फार महत्वाचे आहेत. सनी मिसाळ यांचा झेल होता, ज्या बॅटरच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिला होता, अशा बॅटरचा झेल जो मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. उस्मान मिर्झा यांचं नक्कीच प्रतिउत्तर पाहायला मिळालं होतं सनी मिसाळ यांना, परंतु झेल क्षेत्ररक्षकाची थोडीशी साथ कमी पडली, त्यामुळे झेल निसटताना पाहायला मिळालाय. एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावफलकावर धावा होत आहेत, त्या 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, जो आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात येईल. ज्या खेळाडूचं नाव अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील जे खेळाडूची कामगिरी आपल्याला अतिशय अप्रतिम पाहायला मिळती, असा किरण बेरड अर्थात छोट्या गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला येताना पाहायला मिळेल. या आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जो खेळ पाहायला मिळतो छोटू यांचा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लीडिंग एज होता,
पुन्हा एकदा एक धाव येताना पाहायला मिळतीये. सनी मिसाळ यांच्या खात्यामध्ये एक धाव पुन्हा एकदा लगावली जाईल. संघाच्या खात्यात एक धाव लगावली जाईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा ज्या धावफलकावर आपण पाहतोय. सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 29 चेंडू आणि 82 धावा. हे सामन्याचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील आकाश खंडाळे. यावेळेस मात्र खेळलाय आकाशच्या बॅटमधनं आलेला एक जबरदस्त फटका. पंचांचा 6 धावा. आकाश खंडाळे यांच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतोय. अगदी ताकदवान बॅटर आहे या संघाचा, ISCC क्रिकेट क्लब या संघाचा आणि त्या 6 धाव्याने धावफलक पुढे जातोय. 20 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू किरण बेरड. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. सुंदर बॅकअप जे पाहायला मिळालं दशरथ गवळी यांचं आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी दैदिप्यमान आणि नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे त्यांच्या साथीला आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. समोरच्या बाजूला खेळलाय त्यावर एक धाव येताना पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते एरवडा क्रिकेटची आन बान शान नक्कीच अस्लम भाई खान आणि नक्कीच लोहगाव नगरीचे एक प्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व सचिन दादा खांदवे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळते. अगदी विशालदादा टिंगरे युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे ताईत, जे युवकांच्या गळ्यातील ताईत असे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर चेंडू होता. अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि तेच गोलंदाजाने हेरलं आणि नक्कीच तो चेंडू हाताळला. अप्रतिम गोलंदाजी किरण बेरड यांची आपल्याला पाहायला मिळते. पंच नक्कीच बाईच्या स्वरूपात एक धाव कळवतायत. एका धावेने धावफलकात होतीये वाढ. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 22 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण बेरड हा देखील यंगस्टर खेळाडू आहे. त्याने मात्र हेरलं सनी यांना आणि चेंडू उत्कृष्ट दर्जाचा हाताळला. पुढचा चेंडू यावेळेस समोरच्या बाजूला आलाय. आकाश खंडाळे यांच्या बॅटमधनं आलेला एक बेधुंद तडाखा षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा डावाला सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय ISCC क्रिकेट क्लब अर्थात क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि या एरवडा विभागाचे सर्वांचे मार्गदर्शक इलियासभाई शेख यांच्या मालकीचा हा संघ जो आपल्या मैदानावर पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू उस्मान. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला खेळलाय
डीप मिड विकेटला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येत आहेत, स्वप्नील देवकर जे चेंडूचा पाठमोहरा पाहायला मिळत आहेत आणि त्यावर 2 धावा येताना पाहायला मिळतील. या 2 धावेने होईल धावफलकामध्ये वाढ आणि धावफलक आपण पाहतोय 30 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते उस्मान मिर्झा. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय, चिराग पावले यांच्या हातातून निसटलेला झेल आणि पोहोचलाय सीमा पार. षटकार 6 धावा. बॅटने फटका खेळलाय, चिराग पावले चेंडूवर येताना पाहायला मिळतात. 1 धाव आली, दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये करतायत. चांगली फेकी पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र एकच धाव मिळताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलकात होईल वाढ. 37 धावा धावफलकावर आहेत. 21 चेंडू आणि 59 धावेंची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 59 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. काय रंगतदार सामना सकाळच्या सत्रामध्ये रंगलाय. अप्रतिम कामगिरी दोन्ही संघ करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू उस्मान. यावेळेस मात्र भन्नाट यॉर्कर होता. अप्रतिम दर्जाचा यॉर्कर पाहायला मिळालाय उस्मान मिर्झा यांचा, जो आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेने धावफलकात होईल वाढ. आपण पाहतोय 38 धावा धावफलकावर ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 38 धावा धावफलकावर आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन संघांमधली एक ताकदवन क्रिकेटमय द्वंद्व जे आपल्याला पाहायला मिळतंय वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला यॉर्कर पाहायला मिळालाय. त्यावेळी किती धावा येणार हे आपल्याला पाहावं लागेल. 1 धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि तो देखील पूर्ण होताना पाहायला मिळतोय. या 2 धावेने होईल धावफलकामध्ये वाढ. धावफलक आपण पाहतोय 40 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 40 धावा धावफलकावर आहेत. अगदी 96 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो कशा प्रकारे केला जाईल ना हे ISCC क्रिकेट क्लब देखील जाणतो, कारण ते देखील नक्कीच एक चांगली कामगिरी, यंगस्टर खेळाडू चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा उस्मान मिर्झा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, तिथे स्वप्नील आहेत, चेंडूवर येत आहेत. 1 धाव आली, दुसरीचा प्रयत्न, फेकी केलीये आणि आपल्याला पाहायला मिळेल पंचांचा इशारा. नक्कीच थर्ड अंपायर कडे निर्णय येताना पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग मध्ये असेल. आणि खेळाडू सुरक्षित असेल तर 2 धावा धावफलकावर नोंदविल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर सनी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू 26 धावा, 1 चौकार आणि 2 षटकारासह खेळताना पाहायला मिळतोय. तर आकाश खंडाळे 6 चेंडू आणि 14 धावेवर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी या 2 खेळाडूंची पाहायला मिळतीये. थोड्याशा चुका करताना पाहायला मिळतोय SK नोमान 11 संघ. नक्कीच 2 झेल निसटले तरी देखील आपण पाहतोय धावफलकावर धावा 3 षटकांमध्ये 42 धावा आहेत. अजून देखील 18 चेंडू आणि आपण पाहतोय 54 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 54 धावा. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर सामने जे पूर्ण करायचे आहेत, त्यामुळे आपण देखील कोऑपरेट करणं आयोजकांना गरजेचं असेल. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. लाईव्ह पाहणारे देखील प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. घेऊन जातोय तुम्हाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येताना पाहायला मिळतोय. याच वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग मधले पहिली 2 व्हीलर बाईक जिंकणारा अष्टपैलू खेळाडू स्वप्नील देवकर गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. जो गोलंदाजीच्या मार्कवर येताना पाहायला मिळतोय स्वप्नील देवकर आपल्याला.
3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 42 धावा धावफलकावर आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 54 धावा हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय आकाश खंडाळे आणि सनी मिसाळ. स्वप्नील देवकर यांचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र एक धाव येताना पाहायला मिळते. अगदी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय उस्मान यांचं. त्यावर एक धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेने होईल धाव फलकामध्ये वाढ. 43 धावा ज्या धावफलक लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येताना पाहायला मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जातोय. 43 धावा ज्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील देवकर आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करतील सनी मिसाळ जे फलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी आज करताना पाहायला मिळत आहेत. पंच नक्कीच डेड बॉल कळवतायत. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी आपल्याला पाहायला मिळतील स्वप्नील देवकर. सामना करतील सनी मिसाळ. अगदी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आजच्या सत्रामध्ये आपल्या संघासाठी 2 झेल निसटलेत. कामगिरी करणार का, संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणार का, हे आपल्याला पाहावं लागेल. स्वप्नील देवकर पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा फसलेला चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे आणि आता 1 बाउन्स 2 बाउन्स पुन्हा एकदा झेल निसटलाय. यष्टी रक्षकाकडून निसटलेला हा तिसरा झेल सनी मिसाळ यांचा मैदानामध्ये आपण पाहतोय. एका झेलची किंमत ही नक्कीच संघाला पराभवाच्या दिशेने वाटचाल करून देईल. झेल फार महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय 44 धावा धाव फलकावर स्वप्नील देवकर. यावेळेस भन्नाट चेंडू पाहायला मिळालाय. भन्नाट वेगात टाकलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी ऑफसाईड आणि ऑफसाईडला पकडून टाकलेली गोलंदाजी जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी स्वप्नील देवकर वेगवान मारा करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील आकाश. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. त्यावर एक धाव येताना पाहायला मिळते. एका धावेने पुन्हा एकदा धाव फलक पुढे जातोय. 45 धावा ज्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये आणि तेच प्रयत्न दोन्ही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्वप्नील आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस मात्र पहा काय खोलवर टप्प्याचा भन्नाट चेंडू होता. समोरच्या बाजूला खेळलाय. चिराग पावले फेकी केलीये आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने होईल धाव फलकामध्ये वाढ. 47 धावा धाव फलकावर आहेत. चिराग पावले यांचं सुंदर क्षेत्ररक्षण फेकी केली. तद्वर मात्र 2 धावा पूर्ण होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. तर यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका खेळलाय जो आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज नक्की सनी मिसाळ यांच्या बॅटमधून. यावेळेस मात्र आपल्याला 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावा होत आहेत त्या 49 धावा. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आता मात्र आपण समीकरण पाहतोय 12 चेंडू आणि 47 धावा. हे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू 47 धावा. तर मी नक्कीच विनंती करतोय आर्यम ग्रुप खराडी या संघाला विनंती असेल आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. ही आपल्याला विनंती असेल. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025-6 सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पर्व 3 जे आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर तब्बल 1,11,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. ते नक्कीच युवा नेते, युवकांच्या गळ्यातील ताईत आणि युवकांचे प्रेरणास्थान असे विशाल भाऊ टिंगरे ज्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्रदीपप्पा टिंगरे प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 1,11,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 75,000 रुपये. युवा नेते सचिन भाऊ टिंगरे आणि आपण पाहतोय पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांच्या माध्यमातून हे द्वितीय पारितोषिक जे पुरस्कृत झालेलं आहे. तृतीय पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 51,000 रुपये. युवा नेते अतुलदादा टिंगरे आणि युवा नेते संकेतदादा टिंगरे या मान्यवरांकडून हे पुरस्कृत झालेलं आहे. नवीन गोलंदाज
गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय अमित ओवाळ, ज्या गोलंदाजाने कालच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली होती, असा फिरकीचा जादूगार अमित ओवाळ गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 47 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळालाय, चांगला चेंडू अमित ओव्हाळ यांचा पाहायला मिळतोय. फिरकी आहे या गोलंदाजाकडे आणि त्या फिरकीच्या जोरावर आपलं नाव कमावताना पाहायला मिळतो हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण बदललं, 11 चेंडू आणि 47 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. वारंवार सामन्याचं गणित बदलताना पाहायला मिळणार आहे एका चेंडू मागे. यावेळेस देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंच मात्र कळवतायत वाईट बॉल आहे. अवांतर धावेने होईल धावफलकामध्ये वाढ आणि धावफलक आपण पाहतोय संघाचा अर्धशतक पूर्ण होतंय. ISCC क्रिकेट क्लब संघाच्या 50 धावा ज्या धावफलकावर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांची. यावेळेस देखील आपण पाहतोय अप्रतिम चेंडू, यावेळेस मात्र डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न आणि एक धाव येताना पाहायला मिळते. या एका बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते, एका धावेने धावफलक पुढे जातोय. धावफलकावर आपण पाहतोय 51 धावा, 51 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सुंदर खेळ जो या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 96 धावांचा पाठलाग करायचा होता, तो पाठलाग करत असताना आपण पाहतोय धावफलक 10 चेंडू आणि 45 धावा हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघांची ताकदवान लढत जी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमित ओव्हाळ यांचा सामना करतायत सनी मिसाळ. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, अप्रतिमची अगदी फिरकी गोलंदाजी आहे आणि फिरकी गोलंदाजी आणि लोअर फुल टॉस पद्धतीचे चेंडू, चेंडू उतरवले जात आहेत. फलंदाजाला चेंडू लागलाय का? तर नवीन बॅटर मैदानामध्ये येईल नक्की. सनी मिसाळ रिटायर्ड डिक्लेअर होताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर अब्बास जो मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 45 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 9 चेंडू आणि 45 धावा हे समीकरण सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तर नवीन बॅटर अब्बास जो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. यानंतर जो सामना आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल आर्यम ग्रुप खराडी विपक्ष चालू सामन्यातील पराभूत संघ, या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला ती लढत येताना पाहायला मिळेल. जो या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो क्वालिफायर 1 साठी खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आर्यम ग्रुप खराडी आपली प्लेइंग 11 जमा करा ही विनंती असेल आपल्याला. संघनायक पुढचा चेंडू, यावेळेस देखील सुंदर चेंडू आहे अमित ओव्हाळ यांचा. काय गोलंदाजी, अगदी ऑफसाईडला पकडून केलेली गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
अगदी आपण पाहतोय 7 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता जी आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. यावेळेस देखील आपण पाहतोय काय सुंदर फिरकी पाहायला मिळाली. धाव नक्कीच पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत बॅटर आणि धाव होतीये पूर्ण आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 52 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर 6 चेंडू आणि 44 धावा जो धावफलक जे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 6 चेंडू आणि 44 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकता जी बाकी असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणून तर तुम्हा सर्वांचा आवडीचा खेळ म्हणजे हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे. 6 चेंडू आणि 44 धावा हे समीकरण. तर गोलंदाज समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने स्वप्नील देवकर. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू जो अब्बास यांना काही समजला नाही. चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय स्वप्नील देवकर यांचा. चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अगदी वळण घेणारा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आर्यम ग्रुप खराडी संघाचा संघनायक, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर संपर्क साधा. आर्यम ग्रुप खराडी नाणेफेक करायचा आहे. आपण प्लेइंग 11 घेऊन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा ही विनंती आपल्याला आणि शेवटचा पुकार असेल. आणि या चौकाराने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 57 धावा ज्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 57 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तीन चेंडू आणि 39 धावांचं आव्हान आहे. यावेळेस भन्नाट यॉर्कर होता. यावेळेस भन्नाट स्वरूपाचा यॉर्कर पाहायला मिळाला. धाव घेताना पाहायला मिळत नाहीये दोन्ही बॅटर. थोडासा धावफलक जर पाहिला तर फार उंच धावफलक जो पाहायला मिळाला होता. 96 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु 18 चेंडू मध्ये 40 धावा देखील बनवल्या होत्या. हे देखील तितकंच सांगण्याजोगं आहे. आणि यावेळेस कव्हरच्या दिशेला काय नेत्रदीपक फटका खेळलाय आकाश खंडाळे यांनी, परंतु या षटकाराला थोडासा उशीर झालाय, परंतु फटक्यात आहे दम आणि धावा मिळतील अर्धा डझन. आपण पाहतोय 6 धावेने धावफलक पुढे. 63 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी सुंदर चेंडू आणि संघ विजय होतोय. SK नोमान 11 अर्थात संदीप भाऊ कांबळे आणि अनिकेत दादा पवार यांच्या मालकीचा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि क्वालिफाय 1 साठी जो नक्कीच पात्र होताना पाहायला मिळतोय. संघाचं आणि संघ मालकांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर आपल्याला अजून देखील ISCC क्रिकेट क्लबला एक चान्स आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ आर्यम ग्रुप खराडी या संघासमोर आता सामना खेळताना पाहायला मिळेल. तर नक्कीच संघनायकाला विनंती आहे आपण आपली प्लेइंग 11 घेऊन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. अर्थात राहुल राजपूत विनंती असेल आपण प्लेइंग 11 घेऊन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. आपला सामना आर्यम ग्रुप खराडी या संघासोबत आता असणार आहे.